एक गाव एक शाळा आणि त्या शाळेतला एक वर्ग आणि या वर्गामधल्या सगळ्या मुलांची इच्छा एकच, सैन्यामध्ये भरती होण्याची। असं आपण कुठं घडलेलं पाहिलेलं नाही आहे, पण हे घडलंय कोल्हापूर जिल्ह्यातल्या गिरगावमध्ये। कोल्हापूर जिल्ह्यातल्या गिरगावमधल्या स्वातंत्र्यवीर फिरंगोजी शिंदे शिक्षण संस्थेचं हे श्रीमती बाळाबाई पाटील हायस्कूल। या शाळेतले तब्बल 165 विद्यार्थी आतापर्यंत भारतीय सैन्य दलात दाखल झालेत। 2009-2010 सालच्या 10वीच्या बॅचमधली तब्बल 13 मुलं एकाच वेळी देशसेवेसाठी सैन्यात भरती झाली। अशा प्रकारची ही कदाचित देशातली पहिलीच घटना असावी। जे प्रत्येकाला प्रोत्साहित करणं, बाबा तू असं कर, तू हे केल्यानंतर ते होईल, म्हणजे प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहित करत गेलो। त्याप्रमाणे आमची एकामेकाला प्रोत्साहित करत आता वर्गातील 13 मुले भरती झालीत आणि 5 मुले आमची म्हणजे आहेत ट्राय करत आहेत। एखादा पॉझिटिव्ह थिंकचा जो काही लेणं असतं, आपल्याला कोणतरी पॉझिटिव्ह थिंक दिली पाहिजे, अशा थिंक्स आमच्या गावातून मिळतात आणि तेच प्रोत्साहन आम्हाला या गावातून मिळालेलं आहे। 1971, 1965 या युद्धामध्ये पण आमच्या गावातले सैनिक सैन्यात होते। त्यांनी पण आम्हाला खूप मार्गदर्शन केलं। त्यावेळी ट्रेनिंगमध्ये वेगळं होतं आणि ह्यावेळी ट्रेनिंगचा पार्ट वेगळा आहे। तर ते त्यावेळी काय काय सांगत होते ते ऐकल्यानंतर की आम्हासनी जिद्द निर्माण व्हायची सैन्यामध्ये भरती होण्याची। 2,500 घरात लोकसंख्या असलेलं हे गिरगाव, गावातलं प्रत्येक घर याना त्या कारणानं देशसेवेशी जोडलं गेलंय। 1857च्या बंडात गिरगावच्या फिरंगोजी शिंदे यांनी इंग्रज राजवटीच्या विरोधात उठाव केला होता। यावेळी परिसरातील 500हून अधिक तरुणांना त्यांनी एकत्र केलं। स्वातंत्र्यासाठी फिरंगोजी शिंदे यांनी प्राणांची आहुती दिली। अगदी दुसरं महायुद्ध असो, भारत पाकिस्तान युद्ध असो, नाहीतर भारत चीनची लढाई, गावातला कुणी ना कुणी त्यात लढलाय। त्यामुळे अगदी नव्या पिढीलाही ही परंपरा टिकवून ठेवायची आहे। आमच्या शाळेमधून सरासरी जवळजवळ 65 विद्यार्थी सैनिक म्हणून भरती झालेले आहेत। त्यामध्ये 2009-10 ही जी बॅच होती त्या बॅचमधून जवळजवळ 13 विद्यार्थी सैनिक म्हणून भरती झालेले, ही अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे। गिरगावानं शौर्याची अनोखी परंपरा आजवर जपली आहे। या गावातल्या विद्यार्थ्यांना एकाच ध्येयानं झपाटलंय, सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचं हे व्रत। त्यांच्याकडे पाहून असंच म्हणावंसं वाटतं, देशसेवेसाठी लागीर झालं जी। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।